हॅलो. जेव्हा तुम्ही एक छोटस लहानसं गोंडस बाळ होता तेव्हा तुम्ही क्षमतेने ओतप्रोत होता. तुम्ही पायलट किंवा डॉक्टर किंवा पत्रकार यांच्यापैकी काय व्हायचं हे ठरवू शकत होता. म्हणजेच तुमच्यामध्ये वेगवेगळ्या कारकिर्दींमध्ये विशेषीकरण करण्याची क्षमता होती. आणि जसे जसे तुम्ही थोडे मोठे झालात तसे तुम्ही त्या विशिष्ट मार्गावर बांधील झालात आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयांनी तुम्हाला या मार्गांवर आणखीन पुढे नेलं. बरोबर. तर असं दिसून येतं की आपल्या शरीरातल्या मूलपेशी किंवा स्टेम सेल्स देखील असंच कार्य करतात. त्या आधी अविशिष्ट असतात आणि जसा जसा मोठ्या होत जातात तशा त्या विशिष्ट होत जातात. म्हणजेच वयानुसार त्या बदलत जातात. आता या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे बरं? चला तर मूलपेशी किंवा स्टेम सेल्स काय असतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि आपण सुरुवात युग्मनज किंवा झायगोट पासून करूया. हे युग्मनज शुक्राणू आणि अंडपेशी यांच्या एकत्रीकरणातून तयार होणारी एक पेशी आहे आणि इथूनच आपली मूलपेशींची कथा सुरू होते. तर युग्मनज हे सूत्री विभाजनाने विभाजित होऊ लागतं जोपर्यंत ते कोरकपुटी किंवा ब्लास्टोसिस या अवस्थेपर्यंत पोहोचत नाही. हा पेशींचा गोळा कोरकपुटी किंवा ब्लास्टोसिस म्हणून ओळखला जातो. याच्या आतमध्ये पेशींचा हा एक छोटासा समूह असतो ज्याला आपण आतील पेशी समूह किंवा इनर सेल मास असं म्हणतो. हा पेशींचा छोटासा समूह खरोखरच खास आहे कारण पुढे जाऊन याचंच भ्रूण तयार होतं आणि याच समूहाला मूलपेशी किंवा स्टेम सेल्स म्हणतात. आता या मूलपेशी काय करू शकतात तर त्या इतर अनेक प्रकारच्या पेशींमध्ये विशिष्टीकरण करू शकतात. म्हणूनच आपण यांना बहुविधता असणाऱ्या पेशी किंवा प्लुरिपोटन्सी असणाऱ्या पेशी म्हणतो. या मूलपेशी भेदन करण्याची किंवा डिफरन्सिएशन करण्याची क्षमता दर्शवतात. तर विकासादरम्यान योग्य वातावरणात हा आतील पेशींचा समूह ज्या बहुक्षमताधारी किंवा प्लुरिपोटंट आहेत त्या मानवी शरीरातल्या 220 पेक्षा अधिक प्रकारच्या पेशींना जन्म देतात. तुमच्या शरीरामध्ये असलेली प्रत्येक पेशी या पेशींच्या समूहापर्यंत शोधली जाऊ शकते. आहे की नाही आश्चर्यकारक? आणि खरं तर जर तुम्ही कोणाला भ्रूणीय मूलपेशी किंवा एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स बद्दल बोलताना ऐकलं असेल तर ते याच आतील पेशी समूह किंवा इनर सेल मास बद्दल बोलत आहेत. मग आता मला प्रश्न आहे की मूलपेशी आपल्याला फक्त इथेच या विकासात्मक रचनेमध्ये मिळू शकतात का? मला पूर्वी असंच वाटायचं, पण असं दिसून येतं की सस्तन प्राण्यांमध्ये मूलपेशींचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला म्हणजे आपण जो आता पाहिला भ्रूणीय मूलपेशी किंवा एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स आणि दुसरा म्हणजे कायिक मूलपेशी किंवा सोमॅटिक स्टेम सेल्स ज्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आढळतात. तर भ्रूणीय मूलपेशींचा उपयोग आपले शरीर तयार करण्यासाठी केला जातो, म्हणजेच एका पेशीपासून कोट्यावधी विशिष्ट पेशी बनवण्यासाठी. आणि कायिक मूलपेशींचा उपयोग ही शरीराची दुरुस्ती करण्यासाठी केला जातो. जसं की ऊतींमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे, त्यांचं पुनर्भरण करण्याची आवश्यकता आहे. या प्रत्येक गोष्टीसाठी या कायिक पेशींचा उपयोग केला जातो. याचं उदाहरण म्हणून आपण आपल्या त्वचेकडे बघूया. हा त्वचेचा बाहेरचा भाग आहे ज्याला आपण स्पर्श करू शकतो आणि हा चिवट आणि मजबूत अशा त्वचेच्या अभिस्तर ऊतींनी तयार झालेला असतो. आता मजेशीर गोष्ट म्हणजे या बऱ्यापैकी मजबूत आणि कणखर असल्या तरीही या त्वचेच्या पेशी सतत झडत असतात. दैनंदिन क्रिया करताना त्या अक्षरशः गळून पडतात किंवा घासल्या जातात, जसं की तुम्ही कपडे घालताना. आणि मग यांच्या खाली असलेल्या पेशी वर सरकतात आणि त्यांची जागा घेतात. असा शोध आहे की तुम्ही जवळपास प्रति तास 40,000 त्वचेच्या पेशी गमावता. आणि जर आपल्याला त्वचा टिकवून ठेवायची थोडीशी जरी आशा असेल तरीही आपल्याला या पेशींना पुनर्स्थित केलं पाहिजे. आणि इथेच आपल्या त्वचेमध्ये राहणाऱ्या मूलपेशी येतात. खरं तर आपल्या या त्वचेच्या पेशी इतक्या झडतात आणि बदलल्या जातात की आपली त्वचा पूर्णपणे नवीन होण्यासाठी फक्त 1 महिना लागतो. हे अगदी अविश्वसनीय आहे, हो की नाही? असो, तर आपल्या त्वचेच्या खोलवर मूलपेशींचा एक थर असतो ज्याला बाह्य त्वचेच्या मूलपेशी किंवा एपिडर्मल स्टेम सेल्स म्हणतात. आणि यांचं कार्य आहे की या सतत विभाजित होत राहतात आणि नवीन त्वचेच्या पेशी बनवत राहतात ज्या आपल्या त्वचेच्या अनेक थरांच्या स्वरूपात वरच्या दिशेने स्थलांतरित होत राहतात. आणि यांचं शेवटचं उद्दिष्ट असतं
की हा जो बाहेरचा थर आहे, ज्यामधल्या पेशी गळून पडत आहेत किंवा झडून जात आहेत, त्यांची जागा घेणं. आणि या अशा प्रकारच्या क्रियेमध्ये आपल्या या मूलपेशी पुनरुज्जीवनाचं काम करतात. आता इथे मला तुम्हाला दोन गोष्टींमधला फरक सांगायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या या वर असलेल्या प्रौढ पेशी आणि दुसऱ्या म्हणजे या आतमध्ये असलेल्या मूलपेशी, यांच्यामध्ये काही फरक आहेत बरं का. या प्रौढ पेशी मूलपेशींसारख्या नसतात. या आधीच विशिष्ट कार्यासाठी तयार झालेल्या असतात. उदाहरणार्थ जर आपण इथे पाहिलं तर हा त्वचेचा बाहेरचा थर आहे. याचं कार्य संरक्षण करणं आहे, बरोबर. आणि जर आपण इतर प्रौढ पेशींचा विचार केला जसं की स्नायू, तर यांचं कार्य संकोचनाचं आहे. चेतापेशी किंवा न्यूरॉन्सचा विचार केला तर यांचं कार्य संदेश पाठवण्याचं आहे. आणि अस्थींचं कार्य कठीण रचनात्मक आहे, हो की नाही. त्यामुळे या सर्व प्रौढ पेशी या विशिष्ट कार्यासाठी तयार झालेल्या आहेत. तर मूलपेशी अजिबात तशा नसतात. मूलपेशी या अविशिष्ट किंवा अनस्पेशलाइज्ड असतात, परंतु तरीही त्यांना एक महत्वाचं कार्य आहे, जे आहे आपल्या सगळ्या विशिष्ट कार्य करणाऱ्या पेशींना जन्म देणे. जसे की इथे या त्वचेच्या पेशींना जन्म देत आहेत, ठीक आहे. आणि खरं तर मूलपेशी होण्यासाठी या पेशींकडे दोन गोष्टी असणं आवश्यक आहे. पहिली म्हणजे त्यांनी स्वतःचं नूतनीकरण केलं पाहिजे. म्हणजेच या कितीही विभाजित झाल्या तरी यांच्यापैकी शेवटी एक पेशी ही मूलपेशी राहिली पाहिजे, ज्यामुळे मूलपेशींचं उत्पादन सुरू राहील आणि ती अविभेदित असली पाहिजे किंवा अनडिफरन्शिएटेड असली पाहिजे. पण वेळ आल्यानंतर ती भेद करू शकली पाहिजे. आणि ही गोष्ट यांच्या सामर्थ्याशी किंवा क्षमतेशी संबंधित आहे. तर याच आहेत दोन गोष्टी. त्यांनी स्वतःचं नूतनीकरण केलं पाहिजे आणि वेळ आल्यानंतर त्या भेद करू शकल्या पाहिजे. आता या मूलपेशींचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत बरं का. काही पेशी इतरांपेक्षा अधिक क्षमताधारी आहेत, म्हणजेच त्या इतरांपेक्षा जास्त प्रकारच्या पेशी बनवू शकतात. इथे आपण पाहिल्या त्या बाह्य त्वचेच्या मूलपेशी या कमी क्षमताधारी प्रकारांपैकी आहे. असं का? तर या मूलपेशी फक्त विभाजित होऊन आणि विशिष्टीकरण होऊन अधिक त्वचेमध्ये असलेल्याच पेशी तयार करू शकतात, इतर कोणत्याही प्रकारच्या नाही. म्हणूनच आपण यांना एकल क्षमताधारी किंवा युनिपोटंट म्हणतो, कारण या फक्त एकाच प्रकारच्या पेशी तयार करू शकतात. आता दुसरा प्रकार कोणता असेल बरं? दुसरा प्रकार असतो तो बहुक्षमताधारी किंवा मल्टीपोटंट स्टेम सेल्स. याच्यासाठी आपण अजून एक उदाहरण बघूया. या व्यक्तीच्या मांडीच्या हाडाकडे किंवा फ्युमरकडे बघूया, जिथे आपल्या हाडांमधील अस्थिमज्जा या आपल्या रक्तातल्या पेशी बनवतात. तुम्हाला कदाचित माहिती असेल की लाल रक्तपेशींचं आयुष्य सुमारे 4 महिने असतं. म्हणजेच आपल्याला या लाल रक्तपेशी सतत नवीन तयार केल्या पाहिजे, नाही तर त्या संपून जातील, बरोबर. तर या तयार करण्यासाठी आपल्या अस्थिमज्जेमध्ये रक्त तयार करणाऱ्या मूलपेशी किंवा हेमॅटोपोएटिक स्टेम सेल्स असतात. या खूपच खास आहेत, कारण या बहुक्षमताधारी किंवा मल्टीपोटंट आहेत. म्हणजे त्या अनेक प्रकारच्या पेशींना जन्म देऊ शकतात, पण एका विशिष्ट कुटुंबातल्या. इथे या फक्त रक्तातल्या पेशींना जन्म देऊ शकतात, चेता प्रणालीच्या किंवा कंकाल प्रणालीच्या नाही. तर आपल्या या रक्त तयार करणाऱ्या मूलपेशी सतत नवीन रक्तपेशी तयार करण्यामध्ये व्यस्त असतात. आपल्यासाठी ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या लाल रक्तपेशी आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली आणि मजबूत ठेवण्यासाठी पांढऱ्या रक्तपेशी. इतकं समजलं? आता एक वैद्यकीय उदाहरण घेऊया. ल्युकेमिया सारख्या रक्ताच्या रोगांमध्ये रुग्णाच्या अस्थिमज्जेमध्ये असलेल्या विशिष्ट रक्तपेशी अनियंत्रितपणे वाढतात. त्यामुळे त्यांच्यात असलेल्या निरोगी मूलपेशींना पुरेशा रक्तपेशी तयार करण्यापासून या गर्दीमुळे अडथळा होतो. तर उपचारांचा भाग म्हणून एकदा ल्युकेमियाच्या पेशी या अस्थिमज्जेमधून स्वच्छ केल्यानंतर सहसा किमोथेरपी किंवा विकरण वापरून स्वच्छ केल्या जातात. डॉक्टर्स प्रत्यक्षात रक्त तयार करणाऱ्या मूलपेशी या अस्थिमज्जेमध्ये परत घालू शकतात, ज्यानंतर ही व्यक्ती पुन्हा सामान्यपणे रक्त तयार करायला लागते. आणि सध्या वैद्यकीय शास्त्रामध्ये मूलपेशींचा हा सर्वात सामान्य उपयोग आहे. आता या बहुक्षमताधारी मूलपेशी किंवा मल्टीपोटंट स्टेम सेल्स अजून कुठे सापडू शकतात का? तर हो, या बहुतेक ऊती आणि अवयवांमध्ये सापडू शकतात. उदाहरणार्थ आपल्याकडे चेता मूलपेशी आहेत, ज्या गरजेनुसार चेतापेशी आणि त्यांच्या आधारभूत पेशींना जन्म देतात. आपल्याकडे शरीरात अजून काही ठिकाणी
मेसेनकायमल मूलपेशी किंवा मल्टीपोटंट मेसेनकायमल स्टेम सेल्स आहेत, ज्या अस्थिपेशी किंवा बोन सेल्स, चरबीयुक्त उती किंवा ॲडिपोस सेल्स आणि कास्थिपेशी किंवा कार्टिलेज सेल्स यांना देखील जन्म देतात. म्हणजेच या मूलपेशींचे आपण दोन प्रकार पाहिले. पहिला म्हणजे एकल क्षमताधारी किंवा युनिपोटंट आणि दुसरा म्हणजे बहुक्षमताधारी किंवा मल्टीपोटंट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या जर विभाजित होत राहतात तर यांची संख्या संपून जात नाही का? नाही, असं नाही होत बरं. मूलपेशींची संख्या राखली जाईल याची खात्री करण्यासाठी त्यांच्याकडे दोन यंत्रणा आहेत. पहिली यंत्रणा आहे जी आहे ऑब्लिगेट एसिमेट्रिकल रेप्लिकेशन. यामध्ये ही मूलपेशी स्वतः सारखीच एक पेशी तयार करते, ज्याला आपण मातृपेशी किंवा मदर सेल म्हणतो, आणि एक भेदित पेशी तयार करते, ज्याला आपण डिफरन्शिएटेड डॉटर सेल म्हणतो. आणि ही दुय्यम पेशी अधिक विशिष्ट बनू शकते, जसं की लाल रक्तपेशी. आणि ही मातृपेशी सुरुवातीला विभाजित झालेल्या मूलपेशीची जागा घेते. हे आहे ऑब्लिगेट एसिमेट्रिकल रेप्लिकेशन. दुसरी यंत्रणा म्हणजे स्टोकॅस्टिक डिफरन्सिएशन. यामध्ये काय होतं तर एक मूलपेशी ही या दोन पेशींमध्ये विभाजित व्हायच्या ऐवजी दोन दुय्यम पेशींमध्ये विभाजित होते किंवा दोन डॉटर सेल्स मध्ये विभाजित होते. ही गोष्ट दुसऱ्या एका मूलपेशीच्या लक्षात येते आणि ही मूलपेशी या नुकसानाची भरपाई करण्यासाठी सूत्री विभाजन किंवा मायटोसिस करते आणि स्वतः सारख्याच दोन मूलपेशी तयार करते. म्हणजे एक पेशी या विभाजित झालेल्या पेशीची जागा घेते आणि दुसरी पेशी ही जी विभाजित झालेली पेशी आहे, जी दोन दुय्यम पेशींमध्ये विभाजित झालेली आहे, त्याची जागा घेते. आणि या दोन यंत्रणा मूलपेशींची संख्या चांगली आणि मजबूत राहील याची खात्री करतात. तर आपण भ्रूणीय मूलपेशी किंवा एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स पाहिले आणि आपण कायिक मूलपेशी किंवा सोमॅटिक स्टेम सेल्स पाहिल्या. याचा अजून एक प्रकार आहे ज्याला आपण इंड्यूस प्लुरिपोटंट स्टेम सेल्स किंवा IPS असं म्हणतो. असं दिसून येतं की तुम्ही स्नायू पेशींसारख्या आधीच विशिष्ट झालेल्या कायिक पेशींमध्ये काही विशिष्ट जनुके प्रविष्ट करू शकता, ज्यामुळे या पेशी कोणत्या विशिष्ट प्रकारच्या आहे हे विसरून जातात आणि पुन्हा त्यांच्या बहुविधी मूलपेशी असण्याच्या पूर्वस्थितीवर येतात. जसं की भ्रूणीय मूलपेशी होत्या, ज्या बहुक्षमताधारी होत्या. आणि हा खूप मोठा शोध आहे. हे तंत्र अजूनही परिपूर्ण नाही, पण याचे अनेक परिणाम आहेत. उदाहरणार्थ, या IPS पेशी या पुनरुज्जीवन उपचारांचा गाभा आहेत, जे वैद्यकीय शास्त्राचं एक नवीन तंत्र आहे, ज्याचं ध्येय आहे की एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या शरीरातील मूलपेशींचा वापर करून निकामी झालेल्या उती दुरुस्त करणे. तर या IPS पेशींमुळे प्रत्येक रुग्णाला त्याच्या स्वतःच्याच पेशींनी बनलेला नवीन अवयव तर मिळेल, सोबतच त्याची रोगप्रतिकार शक्ती तो अवयव नाकारणार नाही, कारण त्या त्याच्या स्वतःच्याच पेशी आहे आणि त्यामुळे गुंतागुंती होणार नाही. आणि या IPS पेशींनी आतापर्यंत प्रयोगशाळेमध्ये मानवी अवयवांचे काही भाग बनवण्यास मदत केली आहे, जसं की हृदय आणि यकृत. आहे की नाही आश्चर्यकारक? आता मला असं वाटतं की तुम्हाला दोन प्रश्न पडलेले असू शकतात. पहिला म्हणजे मूलपेशी कशामुळे भेद करण्यास सुरुवात करतात? तर असं दिसून येतं की सामान्य परिस्थितीमध्ये जेव्हा मूलपेशी शांत असते आणि काही करत नसते, तेव्हा ती प्रत्यक्षात काही विशिष्ट जनुके व्यक्त करते, जी तिला अविभेदित किंवा अनडिफरन्शिएटेड ठेवण्यास मदत करतात. आणि पेशीमध्ये काही प्रथिनं फिरत असतात, जे इतर जनुकांना सक्रिय होण्यापासून थांबवतात. पण विशिष्ट वातावरणात ठेवल्यास हे नियमन रद्द होतं आणि नंतर त्याचं भेदन व्हायला सुरुवात होते आणि त्या अधिक विशिष्ट पेशी बनू शकतात. ही पेशी कोणत्या प्रकारची मूलपेशी असेल हे ती कोणत्या वातावरणात असेल याच्यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, अस्थिमज्जेमध्ये काही प्रथिनं मूलपेशीच्या आसपास असतात, जे काही विशिष्ट प्रकारच्या रक्तपेशींमध्ये या पेशीचं भेदन व्हावं यासाठी तिला प्रेरित करतात, छोटे छोटे रासायनिक संकेत वापरून, आणि ही पेशी विशिष्ट तयार होते. हा झाला एक. आता दुसरा प्रश्न असा असू शकतो की नाळेतील रक्ताबाबत काय बातमी आहे? कदाचित तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल, हल्ली नाळेतील रक्त साठवून ठेवायला सुरुवात केलेली आहे. असं का बरं? तर हे नाळेतील रक्त बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या अपरा आणि नाळेतून घेतलं जातं. या रक्तामध्ये अनेकदा आपल्याला वेगवेगळ्या क्षमता असलेल्या आणि बहुविधता किंवा प्लुरिपोटन्सी असलेल्या अनेक मूलपेशी मिळू शकतात, ज्यामुळे
अनेक आजार बरे होऊ शकतात. आधी बाळाच्या जन्मानंतर हे नाळेतलं रक्त टाकून द्यायचे, परंतु आता ते साठवून ठेवण्यात रस आहे, कारण आपल्याला माहिती आहे की याच्यात भरपूर मूलपेशी आहेत. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.